स्वतःचं पण हाल आणि दुसऱ्याचं पण हाल. आता बरं वाटतंय का? जाऊ नको म्हणल्यावर जायचं. बारकी सलाईन लावायच्या ठिकाणी अर्धा लिटरची सलाईन लावली. आणि ही पोरीचं पण हाल तुझ्यामुळं, हिला पण घेऊन यावं लागलं. अहो हाल आता तुमचं कशाला हाल व माझं किती हाल होते ताई. हा मला चालायला सुद्धा अवसर नाही. म्हणून तर जाऊ नको म्हणल्यावर कशाला जायचं? वाढदिवस लय चांगला इथं त्याचं निमित्त झालं व आता निमित्त कसं असतंय, झालं आजारी आणि हे पडली झालं. ती व सगळी. अरे पण काय गरजच नव्हती. नको म्हणलं होतं. झालतं की नाव ठेवाय गेलतो त्यावेळेस सगळं झालतं. वाढदिवसापाशी काय असतं? आपल्या स्वतःची काळजी घ्यावं. दुसऱ्याचा हाल कशाला करायचं बिना काय मी. आणि त्या सलाईनचं काय सांगताय? ते अशक्तपणा आलाय म्हणून पाणी कमी झाले म्हणून ती अर्धी लिटरची दिली आहे सलाईन. पाणी कमी झालंय बे. आणि उलट्या कशानं होती त्या? मग तीच ते करून काल दिवस तसा गेला, रात्र जागून काढली. त्याचं टेन्शन मला. आणि तुम्हाला तुमचंच पडलंय. हीच जर घर सोडून गेली नसती तर आजारीच पडली नसती ना. किती जर जीव तोडून सांगितलं तर हाय ती पालत्या गाड्यावर पाणीच आहे ना. तुम्हाला ते कारण बरं झालं. कारण बरं झालं आणि हे झालं. अरे सांगितलेलं माणसानं ऐकावं. स्वतःला पण त्रास आणि दुसऱ्याला पण त्रास होऊ नये असं वागावं माणसानं. त्रास तुम्हाला नाही होत व माझ्या जीवाला काय वाटतंय माझ्या जीवाला माहित आहे. माहित आहे का? हे बघ काल कशी फिरती आहे. आता तिचं जेवायचं टायमिंग झालं. इथं दवाखान्यात आहे आता. कालच्या धरणं अन्नाचा कण नाही पोटात. स्वतःला फॅमिली डॉक्टर आहेत म्हणून बरं झालं आपलं. लगेच ट्रीटमेंट चालू करतात. कसं असतं माहित आहे का? ज्यावेळेस पोटात अन्न नसेल ना त्यावेळेस कसं वाटतंय ते आता मला कळायला लागलं. कालच्या धरणं काय नाही पोटात, पाणी सुद्धा पचन नाही. कोण खाऊ नको म्हणले करतीन. सकाळी पित्ताची गोळी खाल्ली तरी उलटी झाली. मग ह्याच्यासाठीच सांगत असतो काय ते की आपल्या घरचं पाणी वेगळं, बाहेर गेलं का पाणी वेगळं असतं, हवामान वेगळं असतं, बाततं. आणि पावसात भिजलं की आजारी पडते ती माणसं. पावसात काय भिजलो नव्हतो आम्ही. पण आपली प्रकृती कुठली आहे ही बघूनच आपण निर्णय घ्यायचा असतो ग. नाचाही येत नाही ना अंगण वाकडं म्हणायचं. असली गत अशा झाली. अवस्थेत आधार द्यायचा असतो व. म्हणूनच सांगितलं होतं नसते तर. असल्या अवस्थेत म्हणूनच जायचं नसतं ग. स्वतःची पण काळजी घ्यावं ह्याच्यासाठी म्हणत असतो. जायचं नसतं आणि फिरायचं नसतं. तर आपल्याला सवयच आहे ना. आला फोन का येते बाबा आपलं काय चालू आहे हे बघा. अशी कंडिशन आहे सगळं. म्हणून तर काय नवऱ्याचं घर जळलंच पाहिजे ना. असं तसं जाताना तिकडे पण खर्च करा, इथं दवाखान्यात पण करा. कामालाच आहे ना, सरकारी नोकरी आहे म्हणून. शेतकरी विचार करायचा असतो आपलं पण परपंच नीट व्यवस्थित व्हावं. कळलं का? आपल्याला काय कोण आणून देत नसतं पैसेही. आपल्या गरजेला कोण देखील पडत नसतं. प्रत्येकाला गरजा आहे द्या. लय संतापू नका व. आता दुसऱ्याकडं मागून पैसे आणलेत म्हणून दवाखान्यात घेऊन आले. एवढं बिकट वेळ असताना देखील आपल्याला कळत नाही म्हणल्यावर काय बोलायचं. तुम्हाला बोलण्यात माझं काय. आणि आज मला बोलाय पण अवसर नाही. मी काय तुम्हाला वाकडं बोलत पण नाही. काल वाटलं होतं मला स्वतःला बरं वाटत. पण ज्यावेळेस त्रास व्हायला लागला, उलटे जास्त व्हायला लागले त्यावेळेस मग रात्रीच यायचं होतं. पण रात्री लय उशीर झालता. 10 वाजता दवाखाना उघडा असते तर काय रातचं यायला. नसते घरनं अंधारचं 10 वाजता हालायचं. इथं यायला 10:30 वाजते त्या. डॉक्टर ह्या टायमिंगला असते तर काय मग ती पंढरपूरला जावं लागलं असतं मोठ्या. तुम्हाला म्हणलं हा मग चुकी तुझी आहे म्हणल्यावर श्वासावं पण तुलाच लागणार आहे ना. गावाला श्वासावं लागत नसतं. मला खरंच बरं काय आता वाटायला माझी मम्मी जवळ असते म्हणजे मला बरं वाटतं. आता वाटून काय करायचं. एका ठिकाणी बस तिथं. कसं आहे माहिती आहे का? तिथं बस. लेकरं मोठी होते ती. लेकरं आई बापाला विचार तुम्ही माझ्यासाठी काय तिथं बस केलं. म्हणलंय ग. त्यावेळेस खरंच बरं का कधीच आईला तर कधीच विचारलं लेकरांनी की तू माझ्यासाठी काय केलं.
इतकी वाईट बिकट परिस्थिती आहे बरं का, खरंच लई त्रास होतोय मित्रांनो भरपूर. म्हणून असं आपण चालायला सुद्धा नको वाटतंय, लगेच अंग टाक वाटतंय असं. उलटीन पिकळून गेली, खाल्लेलं पचत नाही म्हणल्या, पित्त झालंय. हे असंच आहे, डॉक्टरांनी सांगितले की पित्त झालंय. काय काय खाल्लं, खाण्यात बदल पडला, बाजरीची भाकर आणि बाजार आमटी, मग पित्त होणारच. आणि पाणी अजून वेगळं. एक पाणी असल्यावर माणसाला ती पचन होतं, सगळं ही होतं. बाहेरचं पाणी म्हणल्यावर बाततं, ती काय आपल्या रोजची सवयीचं नसतं. बरं असू दे, आता झालेलं झालं. तिनं त्याचं टोमणं देऊन मला अजून पण लय हे अरे करून किती जरी सांगितलं तर पालत्या गाड्यावर पाणी जास्त ग, त्यामुळे सांगणारच हा मूर्ख माणूस आहे. तुम्ही संतापू नका व, तुम्हीच मला म्हणलं पाहिजे बरं वाटतंय का काय काय आता होतंय? काय बरं वाटतंय का, म्हणजे चुकी स्वतः केल्यावर दुसरं म्हणत नसतं बरं वाटतंय का. सगळं आपण म्हणलं पाहिजे ना, आपली चुकी आहे बाबा. माझी चूक मान्य आहे मला. मग तेच म्हणतोय ना आम्ही पण. काय बघा, झालेलं झालं, सलाईन लावली, आता मला थकवा येईल, बरं वाटेल. होत असतं कमी जास्त. कोण नीट आहे सांगा, सगळी आजारीच आहे. आता बरं वाटतंय का, तुझ्यासाठीच चांगलं सांगत होतो. आता बरं वाटतंय की, आता झाली सलाईन ती लावली, आली बाहेर म्हणल्यावर आता बरं वाटतेच की. थोडं डोळा पण लागला होता, त्यामुळं जरा बरं वाटायला लागले आता. होत असतो पित्ता त्रास, ते ह्या असल्या अवस्थेत असं होतच असतं. थोडं इकडं तिकडं राहणार तुम्ही, पण लई काय म्हणते ते तसलं. आता जाऊ घरी, काय तर स्वयंपाक ती बनवते, रात्री पण काय केलं नाही, आता काय तर करून तुम्हाला जेवायला घालते. लेकरं पण नाही सगळं ताटकळलं, लय काळजी करते, काय सांगू नका. त्याला पण वाईट वाटतं. हा बाबू मम्मी काय झालं ग, पप्पाला बोलवून आणलं, पाणी घेतलं तिथं. खरंच बरं का, डिलिव्हरी तर म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये दुसरं कोण ध्यान द्यायचं म्हणलं तरी ती माझी ताई आहे बघा, बारकी ठीक. मग मी तुझ्या संग मी इथे दवाखान्यात म्हणते, मी घरी थांबत नाही, मी एकटी थांबत नसते म्हणते. ताई पण झालं तुम्हाला तर माहिती आहे का, मला पण म्हणत होते की काल, पण ती मुद्दाम म्हणत होत्या, तर माझी कंडिशन ती तशी बघून जरा कालच्या धरणं त्रास होतो या, वाटलं होतं कुठं तर नीट होईल. रात्री पण लय उशीर झाला, दवाखान्यात यायचंच होतं, नाही आता आलं, म्हणून सकाळ सकाळ लवकरच आलो या. टायमिंग भरपूर झालं नाही, लवकर आल्यामुळे आता तरी झाले सगळं. आता डायरेक्ट घरी जाऊन काय तर बनवून त्यांना खायला घालून, कसलं सुद्धा अवसर नव्हतं, काय करायची इच्छा नव्हती, काय केलं पण नाही. सगळं ह्यांनीच बघितलं, काय असेल ते जनावराचं शेडांचं सगळं त्यांनीच बघितलं. काही सुद्धा नाही बघा, चहा सुद्धा मी घेतला नाही ते पोहा काय नाही. ह्यांचे दोघं चहा गेला, पिली तेवढंच, बाकी काय नाही.